नमस्कार सगळ्यांना. आज मी तुमच्यासाठी माझी एक स्वरचित कविता घेऊन आलेली आहे. कवितेचं नाव आहे खिडकीतली गोष्ट. ही कविता मुक्त छंदात लिहिलेली आहे. ही जी गोष्ट जशी माझी आहे तशी ती गोष्ट तुमची देखील आहे. कारण आपण आयुष्यात एकदा तरी कोणावर तरी जीवापाड प्रेम करतो. तसंच आपण आयुष्यात एकदा स्वप्न पाहतो. मग ते घराचं असो, गाडीचं असो किंवा मग एखाद्याच्या करिअरचं असो, स्वप्न असतात आणि त्या स्वप्नापर्यंतचा प्रवास ज्याचा त्याचा असतो. त्यामुळे ही खिडकीतली गोष्ट त्या सगळ्यांना डेडिकेटेड आहे जे स्वप्न पाहत आहेत. किती स्वप्न किती तारे, किती स्वप्न किती तारे, एका आशेवर चाललंय फक्त आपलं. पळून थकून थांबून पुन्हा स्वतःशीच झगडून त्याच वाटेवर येऊन थांबलोय आपण. वाट थोडी अवघड आहे. थांबलायस तर साठवून घे. तुझ्यातल्या तुला नीट आठवून घे. आठवलं? तुझं माझं आपलं स्वप्न आता जरा आवरून घे. तुझ्यातल्या तुला आता सावरून घे. उठ, पळ, पड, थक, पण थांबू नकोस. स्वप्न पाहत राहा. जोपर्यंत तुझा मुक्काम येत नाही तोपर्यंत स्वप्न पाहत राहा. तर ही खिडकीतली गोष्ट त्या सगळ्या स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी. स्वप्न पाहत राहा, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात. थँक्यू.